students, welcome to our beautiful channel DC Janta. Say yes. Yes. आज आपण सुरू करताय नवीन टॉपिक रोटेशन डायनामिक्स. हा टॉपिक सुद्धा आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय. पार्ट 1 इज अ सर्क्युलर मोशन अँड पार्ट 2 इज अ रोटेशन मोशन. ओके, त्यातला फर्स्ट पार्ट बघा, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये काय काय बेसिक गोष्टी असतात? What is meant by circular motion? Circular motion काय असतं? Anyone can say what is circular motion? सिंपल आहे सर, जिथे सर्कल दिसतो त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन, बरोबर आहे? The motion of an object or motion of a particle along the circumference of a circle. सर्कलला लेंथ नसते, सर्कलला काय असते? Circumference. Okay, that is the circular motion. The motion of an object or a particle along the circumference of a circle. एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या पार्टिकलचं मोशन पण along the circumference. Okay, the motion of an object or particle along the circumference of a circle is called as circular motion. So guys, this is called as a circular motion. This is called as a circumference. त्याला आपण काय म्हणतो सांगा? Circumference. हा पार्टिकल एका circumference along एक मोशन परफॉर्म करता है. That's why it is called as a circular motion. कुठलं मोशन म्हणतात? Circular motion. Okay, are you getting everyone? Yes. So next, what are the examples of circular motion? सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पल्स मध्ये फर्स्ट एक्झाम्पल, कम ऑन, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड अ न्यूक्लियस. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड अ न्यूक्लियस. तुम्हाला माहित आहे, सपोज ॲटम आहे, दिस इज द न्यूक्लियस आणि हे कोण आहे सांगा? दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये बघा कोण असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आणि हे कोण आहे सांगा? इलेक्ट्रॉन्स. दे आर ऑर्बिटिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ओके, दे आर मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. सो मोशन ऑफ सच इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. ओके, त्यानंतर बघा काय दिलं आहे नेक्स्ट, मोशन ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. मोशन ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. आता मोशन ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन म्हणजे काय असते ते लक्ष द्या बाळांनो. जसं फॉर एक्झाम्पल ओके, या फॅनच्या ब्लेडवर एक काहीतरी टिक मार्क केला आपण, लक्षात ठेवा. या फॅनच्या ब्लेडवर आपण एक काहीतरी टिक मार्क केला, सपोज हा एक टिक मार्क केला एक्झॅक्टली. ओके, तो फॅनचा ब्लेड फिरताय, तो ब्लेड फिरताय म्हणजे याचा अर्थ तो टिक मार्क फिरताय ना. That is going to perform a circular motion. कुठलं मोशन परफॉर्म करताय? सर्क्युलर. सर्क्युलर मोशनला काय असतो? सर्कम्फरन्स. आणि सर्क्युलर मोशनला काय असते? रेडियस. इथली रेडियस आणि हा काय झाला त्याचा सेंटर. त्या सेंटरच्या भोवती सर्क्युलर पाथ परफॉर्म करताय. द सर्क्युलर पाथ, सर्क्युलर पाथ, सर्क्युलर पाथ. दिस इज द सर्क्युलर पाथ, दिस इज द सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ अबाउट द सेंटर, अबाउट द सेंटर इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. ओके, नेक्स्ट, मोशन ऑफ व्हेइकल अलोंग द कर्व रोड. ओके, मोशन ऑफ व्हेइकल अलोंग द कर्व रोड. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजणार नाही. मोशन ऑफ व्हेइकल अलोंग द कर्व रोड मध्ये आपण असं सांगू शकतो, जसं फॉर एक्झाम्पल देयर इज अ कर्व रोड. एक सपोज कर्व रोड घेतला बाळांनो. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज द कर्व रोड. हा एक कर्व रोड घेतला आपण. आता या कर्व रोड मध्ये जर का बघितलं तर सांगा, हा राईट टर्न आहे की लेफ्ट टर्न आहे रे? लेफ्ट टर्न आहे. अरे कुठला टर्न आहे? लेफ्ट टर्न. आता लेफ्ट टर्न आहे, सपोज तुमची व्हेइकल अशी आहे, दॅट व्हेइकल इज ऑल्सो गोइंग टू टेक अ टर्न. सो दॅट मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. व्हाट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन? आपल्या डोक्यात एकच येईल, सर सर्क्युलर मोशन मध्ये मला कंप्लीट काय पाहिजे? सर्कल पाहिजे. इथे कंप्लीट सर्कल दिसत नाही. असं नसतं. एखादा पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर मला हा एक्स ॲक्सिस आणि हा काय झाला सांगा? वाय ॲक्सिस. हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. काय झालं सांगा? फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. काय झालं बोला? फर्स्ट क्वाड्रंट. हा सुद्धा सर्कलचा पार्टच आहे ना. ओके, मग मला हे सांगा, तुमचा लेफ्ट टर्न म्हणजे काय? तर एक क्वाड्रंटच आहे ना. ओके, लेफ्ट म्हणजे काय असतं? तुमचा एक क्वाड्रंट. बघा ना, लेफ्ट म्हणजे तुमचा एक क्वाड्रंट झाला. इज दॅट क्लिअर? आणि जर का तो क्वाड्रंट असेल तर इट्स एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. कोणाचं एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशन. ओके, मग आता याचा सेंटर कुठे असेल? या साईडला असेल, आतमधल्या साईडला. करेक्ट आहे? सो दिस इज द सेंटर अँड दिस इज द रेडियस. ओके, ही झाली विड्थ ऑफ द रोड. तुमच्या रोडची ही झाली विड्थ. काय झाली सांगा? विड्थ. ओके, त्या ओके ज्या रोडची जी आतमधली साईड असते, लक्षात ठेवा, जी सेंटरच्या जवळची साईड असते, दिस इज कॉल्ड ॲज इनर साईड. काय म्हणतात सांगा? इनर साईड. ओके, दिस इज कॉल्ड ॲज इनर साईड. आणि जी बाहेरची साईड असते, दिस इज कॉल्ड ॲज अ आउटर साईड. काय म्हणतात बोला? आउटर साईड. लक्षात ठेवा. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इनर साईड अँड दिस इज कॉल्ड ॲज अ आउटर साईड. ही इनर साईड आहे आणि कुठली साईड आहे? आउटर साईड. जी सेंटरच्या जवळची असते तिला म्हणतो आपण इनर, आणि जी सेंटरच्या दूर असते त्याला आपण काय म्हणतो सांगा? आउटर. ओके, त्यामुळे जर का एखादी व्हेइकल टर्न घेत असेल, जर ती लेफ्ट टर्न घेत आहे किंवा राईट टर्न घेत आहे, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. डझंट मॅटर की पूर्ण सर्कलच दिसला पाहिजे तुम्हाला. ओके, त्या सर्कलचा एक क्वाड्रंट जरी दिसला तरी ते कुठलं मोशन असतं? सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपण सांगू शकतो मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेइकल.
बघा मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल, इज दॅट क्लियर? मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल कुठलं मोशन आहे बाळांनो? सर्क्युलर मोशन आहे. ओके, व्हेकलची व्हील्स कुठलं मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ व्हेकल अलॉंग द कर्व रोड, motion of vehicle along the curved road, it is also a circular motion. Motion of wheels of vehicle is also a circular motion. Is that clear? Yes. हे सगळे circular motion चे examples आहेत. हे बघा, wheels are moving, circular motion. When a stone is tied to a string, काय बोले? When a stone is tied to a string, म्हणजे एक stone एका string ला tied केला. When a stone is tied to a string and drilled in a horizontal circle, and drilled in a horizontal circle, horizontal circle म्हणा किंवा vertical circle म्हटलं तरी चालते. तसं एक एक्झाम्पल घेतलं, एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला तुम्ही एक दगडू बांधला, यू नो दगडू, दगडू म्हणजे स्टोन बांधला आणि तुम्ही अशा प्रकारे फिरवलं, बघले आता फिरवलं. सांगा तो स्टोन कुठलं मोशन परफॉर्म करतो? सर्कल. कुठला सर्कल आहे? व्हर्टिकल सर्कल. व्हर्टिकल सर्कल, व्हर्टिकल प्लेन आहे ना? येस. ओके, म्हणजे बाळांनो तुम्ही काय केलं आहे तर लक्ष द्या, एक स्ट्रिंग घेतली आहे, लक्ष द्या, एक स्ट्रिंग घेतली आहे. सपोज देयर इज अ स्ट्रिंग. ओके, त्या स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन अटॅच केलाय. काय अटॅच केलाय बोला? स्टोन अटॅच केलाय. इज दॅट क्लियर? आणि नंतर हा सेंटर आहे आणि या स्टोनच्या भोवती पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात सांगा? सर्क्युलर मोशन. कळत आहे? पण हा झाला व्हर्टिकल स्ट्रिंग, व्हर्टिकल सर्कल. कुठला? व्हर्टिकल प्लेन. दुसरं एक्झाम्पल असं सांगू शकता, एक स्ट्रिंग आहे, त्याला तुम्ही स्टोन अटॅच केला आणि स्टोन अटॅच करून तुम्ही असं रिव्हॉल्व करताय. बघा सांगा, व्हर्टिकल झालं की हॉरिझॉन्टल झालं? हॉरिझॉन्टल. सो दिस इज कॉल्ड एज अ हॉरिझॉन्टल सर्कल. लक्षात ठेवा. सो दिस इज कॉल्ड एज अ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे हा स्ट्रिंग आहे, या रिजिड सपोर्टला अटॅच केला आणि पार्टिकल जिलेबी बाई म्हणतो ना आपण, जिलेबी बाई. अरे जिलेबी काढतात ना अशी. ओके, म्हणजे व्हर्टिकल सर्कल आहे की हॉरिझॉन्टल सर्कल आहे? हॉरिझॉन्टल सर्कल आहे. पाहिजे इज इट क्लियर? यस. म्हणजे तुमचा स्टोन इथं असेल कधी, तुमचा स्टोन इथं असेल तर ती स्ट्रिंग इथं असेल, ही स्ट्रिंग अशी असणार आहे. तुमचा स्टोन इथं असेल तर बाळांनो स्ट्रिंग अशी असणार आहे, बरोबर आहे की नाही? तर ती फिरत राहते. दिस इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. कुठला पेंडुलम? कोनिकल. त्या कोनिकल पेंडुलम मध्ये पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतं सांगा? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन? हॉरिझॉन्टल. आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कसं दिसते सांगा? इलिप्स सारखं दिसते. कशासारखं? इलिप्स. ऍक्च्युअली इलिप्स नाही आहे, पण ती इलिप्स सारखं दिसते. करेक्ट आहे? व्हर्टिकल सर्कल हा प्रॉपर सर्कल दिसत असतो, लक्षात ठेवा. पण हा हॉरिझॉन्टल सर्कल आहे. हे असं वाटतं की इलिप्स आहे, पण इलिप्स नाही आहे. हे काय? हॉरिझॉन्टल सर्कल. त्याचं रिझन सांगतो मी, ते इलिप्स सारखं का काढायचं. कोणाजवळ कळ आहे का? कळत बघू द्या. नाही लवकर दिलं तर बरं होईल. हे बघा सर्कल आहे. सांगा कुठला सर्कल आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? अरे बोला ना, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल. हे बघा व्हर्टिकल सर्कल. इज दॅट क्लियर? हे बाय दिसतंय बघा, असं दिसतं. But what about this? हा कुठला आहे सांगा? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल. आता मी जर का हे ब्रेसलेट कम्प्लिटली हॉरिझॉन्टल पकडलं तर याचा तुम्हाला पुढचा सर्कमफरन्स दिसतो, फ्रंट साइडचा. बॅक साइडचा सर्कमफरन्स दिसत नाही. त्याला मी थोडं टिल्ट करतो. काय करतो? टिल्ट केल्याने हे दिसलं आणि मागची साइड दिसली. करेक्ट आहे की नाही? पण आहे तर सर्कलच ना. ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे द सर्क्युलर विच सर्क्युलर मोशन विच एक्सप्रेस इन हॉरिझॉन्टल प्लेन, हे असं असतं. पण याचा तुम्हाला जर का फ्रंट व्ह्यू बघितलं तर फक्त तुम्हाला पुढचा सर्कमफरन्स दिसतो, मागचा सर्कमफरन्स दिसत नाही. तुम्ही याला टिल्ट केलं म्हणजे तुम्हाला खालचा दिसतो आणि वरचा दिसतो. हे खालचा वरचा दिसतंय, खालचा आणि हा वरचा. म्हणजे समजायला पाहिजे कुठलं सर्कल आहे सांगा? हॉरिझॉन्टल सर्कल. हे इलिप्स सारखं दिसतं, पण ते इलिप्स नसतं, हे सर्क्युलरच मोशन असतं. इलिप्स सारखं दिसणे म्हणजे याचा अर्थ हॉरिझॉन्टल असतं की व्हर्टिकल असतं? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इज दॅट क्लियर? येस. ओके. सो आता हे दोन्ही एक्झाम्पल सांगू शकता. दिस इज द स्ट्रिंग. ही स्ट्रिंग काय लक्षात ठेवा. ओके, द स्ट्रिंग इज अटॅच्ड टू द स्टोन अँड ग्रिल्ड इन अ सर्कल. मग दोन सर्कल मध्ये ग्रिल्ड करू शकता, इन अ व्हर्टिकल सर्कल ॲज वेल एज इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. इथं हॉरिझॉन्टल सर्कल दिलाय, तुम्ही व्हर्टिकल लिहिलं तरी चालेल. ओके, बोथ आर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. चालेल? त्यामुळे इथं तुम्हाला पिक्टोरियल व्ह्यू दिलाय. इज दॅट क्लियर? ही स्ट्रिंग आहे. ओके, आणि फिरवत आहे. सो मी आहे का? नाही. ठीक आहे, लक्ष द्या. हा वर्टिकल सर्क्युलर मोशन. कुठलं सर्क्युलर मोशन आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. इज दॅट क्लियर? यस. ओके, नेक्स्ट. मोशन ऑफ टिप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. मोशन ऑफ टिप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, आवर हँड ऑफ अ क्लॉक, मिनिट हँड ऑफ अ क्लॉक यांचे जे मोशन असतात ते सर्क्युलर मोशन असतात. लेस फास्ट फिरून आला आता त्याला थांबवायचं का? लक्ष द्या बाळांनो. सपोज याचा एखादा टीप घेतला आपण. काय घेतला सांगा? टीप. सपोज हा टीप घेतला. टीप म्हणजे समज सपोज हा सेकंड हँड आहे आणि हा सेकंड हँडचा टीप. टीप म्हणजे कॉर्नरचा पॉईंट. टीप म्हणजे कुठला पॉईंट असतो? कॉर्नरचा. ओके, टीप म्हणजे कॉर्नरचा पॉईंट. हे पहा, हा कॉर्नरचा पॉईंट घेतला टीप. म्हणजे पहा सांगा टीप कुठलं मोशन परफॉर्म करतो?
सर्क्युलर मोशन. बोला टीप कुठलं मोशन परफॉर्म करतो? सर्क्युलर मोशन. टीप कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. टीप हा जो हँड आहे त्याचा एक कॉर्नरचा पॉईंट टीप पण कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. इज इट क्लियर? येस. ओके. तर मला मोशन ऑफ टीप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? द मोशन दॅट टेक्स प्लेस इन अ the motion or a part, the motion of an object or a particle along the circumference of a circle is called as circular motion. त्याचे आपण एक्झाम्पल्स बघितले बघा. त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे टाइप देत असताना डायरेक्ट टाइप द्यायचे नाही, ते काही कॅटेगरीवर डिपेंड आहे. कुठली कॅटेगरी? पहिलं डिपेंड्स ऑन द प्लेन ऑफ मोशन. प्लेनची कॅटेगरी आहे. प्लेनवर कसं डिपेंड असते? पहिलं असतं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि दुसरं काय असतं? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. What is horizontal circular motion? The circular motion that takes place in a horizontal plane. कुठल्या प्लेन मध्ये? होरिझॉन्टल प्लेन. जसं मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ सांगा फॅनचे ब्लेड्स. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे की होरिझॉन्टल आहे? होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. करेक्ट आहे? That is the circular motion that takes place in a horizontal plane is called as a horizontal circular motion. The circular motion that takes place in a vertical plane that is called as a vertical circular motion. Motion of tip of second hand of a clock. जर का तुम्ही वॉल माउंटेड क्लॉक घेतली तर त्याची कुठला आहे? होरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे? व्हर्टिकल. मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन व्हर्टिकल आहे की होरिझॉन्टल आहे? होरिझॉन्टल. फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बद्दल बोलता तर होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कसं दिसतं रे? इलिप्स सारखं दिसतं. पण इलिप्स असतं की सर्क्युलर असतं? आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लिटली सर्क्युलर सारखं दिसतं. इज दॅट क्लियर? येस. ओके. चला. सो डिपेंड्स ऑन द प्लेन. प्लेनवर डिपेंड केलं तर दोन प्लेन असतात, एक व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल. ओके. होरिझॉन्टल म्हणजे बा एक्स प्लेन असतो असा होरिझॉन्टल प्लेन. दिस इज कॉल्ड एज होरिझॉन्टल प्लेन. आणि हा असतो व्हर्टिकल प्लेन. दिस इज कॉल्ड एज अ व्हर्टिकल प्लेन. इज दॅट क्लियर? येस. That's why circular motion is called as a 2D phenomenon. कुठला phenomenon? 2D phenomenon. It's a two-dimensional phenomenon. लक्षात ठेवा. ओके. या प्लेनवर डिपेंड आहे की याला दोन प्लेन मध्ये परफॉर्म होतं, एक तर व्हर्टिकल आणि एक होरिझॉन्टल. That's why समजा सर्क्युलर मोशन इज अ 2D phenomenon. कुठला phenomenon आहे सांगा? टू डायमेन्शनल phenomenon. कुठला आहे सांगा? टू डायमेन्शनल phenomenon. दोन डायमेन्शन्स म्हणजे दोन ऍक्सिस. कुठले ऍक्सिस? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स म्हणजे होरिझॉन्टल, वाय म्हणजे व्हर्टिकल. इज दॅट क्लियर? येस. नेक्स्ट टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्यानंतर असतात टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. दुसऱ्या कॅटेगरी डिपेंड ऑन द स्पीड ऑफ पार्टिकल. पार्टिकलच्या स्पीडवर सुद्धा डिपेंड आहे टाइप्स. ओके. मग पार्टिकलच्या स्पीडवर कसे डिपेंड आहे? तर पहिलं कुठलं असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला म्हणतात युसीएल. आणि दुसरं कुठलं असतं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला काय म्हणतात? नॉन युसीएल. बरोबर आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? सगळ्यांना समजतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? त्या स्पीड काय राहत असेल सांगा? कॉन्स्टंट आहे. मग सर स्पीडच कॉन्स्टंट राहते का? नाही. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये दोन गोष्टी कॉन्स्टंट राहतात. कुठल्या? एक स्पीड आणि एक असतं अँग्युलर वेलॉसिटी. कुठली वेलॉसिटी? अँग्युलर वेलॉसिटी काय तुम्हाला आज समजेल. ओके. पुढच्या 15-20 मिनिटात. नवीन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके. बघा आता काय दिलं आहे? सर्क्युलर मोशन इज अ टू डायमेन्शनल फिनॉमिनॉन. इज दॅट क्लियर? येस. कुठला फिनॉमिनॉन आहे? 2D फिनॉमिनॉन म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बाळांनो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या दोन डेफिनेशन आहे. कुठल्या दोन डेफिनेशन आहे सांगा बरं? पहिली डेफिनेशन कम ऑन. द मोशन ऑफ अ पार्टिकल और ऑब्जेक्ट अलोंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. विथ अ कॉन्स्टंट स्पीड. जसं आपल्या घरी फॅन लावलेला आहे आणि त्याचा रेग्युलेटर नंबर फिक्स आहे म्हणजे ते चेंज होत नाही. तर सांगा हे स्पीड काय झाली त्याची? कॉन्स्टंट. म्हणजे कुठलं सर्क्युलर मोशन आहे? युनिफॉर्म. करेक्ट आहे. मग सर स्पीड कॉन्स्टंट ते समजलं. दुसऱ्या डेफिनेशन मध्ये काय असतं? माझा दुसरी डेफिनेशन काय दिली आहे? द मोशन ऑफ अ पार्टिकल और ऑब्जेक्ट अलोंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. हे क्या आहे? आतापर्यंत वेलोसिटी म्हणजे आपण काय शिकलो? v. आता आपल्याला वेलोसिटी नाही आहे. कुठली वेलोसिटी आहे? अँग्युलर वेलोसिटी. आणि बाळांनो अँग्युलर वेलोसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा. कशानी? ओमेगा. अरे बोला कशानी? ओमेगा. आता ओमेगा काय असेल पुढे पुढे समजेल तुम्हाला. ओके. पुढच्या 15-20 मिनिटात झाला. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे असं सर्क्युलर मोशन असते की जिथे अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट असते ॲज वेल ॲज स्पीड कॉन्स्टंट असते. मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स द्या. यू शुड एबल टू आन्सर. सांगा काय एक्झाम्पल देणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे? पहिलं एक्झाम्पल कुठलं देणार? सेम. बोला कुठलं? तसंच ते आपण रेग्युलेटर चेंज करू शकतो. रेग्युलेटर चेंज केलं तर फॅनची स्पीड चेंज होते. ते युनिफॉर्म मध्ये जात. जर मी रेग्युलेटर फिक्स ठेवलं तरच ते युनिफॉर्म. बोला
रोटेशन ऑफ अर्थचं रोटेशन. ऍक्च्युली अर्थचं रोटेशन हे सर्क्युलर मोशन नाही आहे, ते कुठलं मोशन आहे? रोटेशन मोशन आहे. कारण ती अर्थ सर्क्युलर पाथ परफॉर्म करते, पण अबाउट सेंटर की अबाउट ॲक्सिस लाईन असते, ती पोलार ॲक्सिस असते ना. इट्स नॉट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन, इट्स एक्झाम्पल ऑफ रोटेशन मोशन. ही मी रोटेशन मोशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगेल. चालेल? ओके. तर तुम्ही सांगू शकता मोशन ऑफ अवर हँड ऑफ अ क्लॉक, मिनिट हँड ऑफ अ क्लॉक, सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. बरोबर आहे? मला हे सांगा, अवर हँडला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? 12 आवर्स. 12 वाजता पुन्हा 12 वर यायला 12 तास लागतात ना. अरे हो की नाही? अबे दुपारचे 12, रात्रीचे 12. मिनिट हँडला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? 60 मिनिट्स, म्हणजे 1 तास. ओके. अरे हो की नाही? 60 मिनिटाचा 1 तास, पुढच्या 60 मिनिटाचा 1 तास, पुढच्या 60 मिनिटाचा 1 तास. त्याची स्पीड कॉन्स्टंट असते, चेंज होत. म्हणून लागणारा टाइम काय राहतो सांगा? सेम लागतो. लागणारा टाइम काय लागतो बाळांनो? सेम. इज दॅट क्लियर? येस. तसे तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. बघा काय मोशन ऑफ अर्थ अराउंड इटसेल्फ. हे एक्झाम्पल लिहू नका, कारण की एक्झाम्पल रोटेशन मोशन मध्ये जाते. कशात? रोटेशन. सर्क्युलर मोशन मध्ये लिहिलं जाते, पण इट्स नॉट अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ रोटेशन. त्याचं रिझन एकदा सांगून देतो. सर्क्युलर मोशन आणि रोटेशन मोशन मध्ये काय डिफरन्स असतो? सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल सर्क्युलर पाथच कव्हर करतो, रोटेशन मोशन मध्ये पार्टिकल सर्क्युलर पाथच कव्हर करतो. पण प्रॉब्लेम आहे, सर्क्युलर पाथ अबाउट जर का सेंटर असेल, तर ते सर्क्युलर मोशन असते. आणि सर्क्युलर पाथ अबाउट जर का काय असेल? ऍक्सिस. मला अर्थ मध्ये एक ऍक्सिस जातो. कशा जातो? नॉर्थ आणि साऊथ. त्या ऍक्सिसला आपण नाव दिलं जाते कुठला? पोलार की पोलार ऍक्सिस? पोलार ऍक्सिस. ओके. आणि अर्थ कशी फिरते सांगा? वेस्ट टू ईस्ट ना. येस. म्हणजे अर्थ कशी फिरते सांगा? वेस्ट टू ईस्ट. पण अबाउट सेंटर की अबाउट ऍक्सिस? अबाउट ऍक्सिस. जर का अबाउट ऍक्सिस फिरत असेल तर बाळांनो ते सर्क्युलर मोशन नसते. कुठलं मोशन असते? रोटेशन. सर्क्युलर पाथ अबाउट ऍक्सिस इज अ रोटेशन मोशन. सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर म्हणजे कोण असतं सांगा? पॉइंट. काय असतं? पॉइंट. आणि ऍक्सिस म्हणजे कोण असतं सांगा? लाईन. कोण असतं बोला? लाईन. दोन्ही रोटेशन डायनामिक्स मध्ये का टाकले? कारण दोघांमध्ये एक गोष्ट सिमिलर आहे. कुठली गोष्ट सिमिलर आहे? सर्क्युलर पाथ. कुठला पाथ आहे सांगा? सर्क्युलर पाथ. दोघांमध्ये पाथ सर्क्युलर आहे. पण जो सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा? सर्क्युलर मोशन. आणि अबाउट ऍक्सिस असेल, अबाउट लाईन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रोटेशन. जसं आपल्या बाजूला डोअर आहे, दरवाजा, सर्क्युलर पाथ आहे. कुठला पाथ आहे? सर्क्युलर पाथ. पण सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर आहे की अबाउट ऍक्सिस आहे? अबाउट ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे लाईन आहे. पहा टीप ठोकल्यात नाही ते. अरे हो की नाही? म्हणजे अबाउट लाईन आहे, अबाउट ऍक्सिस आहे. त्यामुळे सर्क्युलर मोशन की रोटेशन मोशन आहे? रोटेशन. अरे कडे येस, लक्षात ठेवा. त्यामुळे बऱ्याच टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल दिलं चालतं ते, पण इट इज नॉट अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ रोटेशन. ओके. चला, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. आपण कोणाचे एक्झाम्पल शिकत आहोत? UCM चे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? स्पीड कॉन्स्टंट असते. अजून काय कॉन्स्टंट असतं? अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट. झालं? तर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉनचं मोशन सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मोशन ऑफ टीप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, सेकंड हँड म्हणा, अवर हँड म्हणा, मिनिट हँड, त्यांना प्रत्येकाला आपापले रेग्युलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम काय असतो? सेम. आणि लागणारा टाइम तेव्हा सेम राहू शकतो जेव्हा तुमची स्पीड काय असते? कॉन्स्टंट असते. दॅट इज द UCM. तर UCM मध्ये बाळांनो दोन गोष्टी कॉन्स्टंट असतात. कुठल्या दोन गोष्टी कॉन्स्टंट असतात बोला? स्पीड आणि नंतर काय? अँग्युलर वेलोसिटी. कुठली वेलोसिटी? अँग्युलर वेलोसिटी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सर्क्युलर मोशन and रोटेशन मोशन? Circular path about center, about point is a circular motion. Circular path about line or axis is a rotation. Is that clear? Yes. Okay, next. आता थोडी इथे एक पॉइंट आणायचा राहिला आहे. बाळांनो मला एक सांगा, टाइप्स ऑफ मोशन मध्ये आपण दोन शिकलो, UCM आणि काय? नॉन UCM. नॉन UCM म्हणजे काय असं सांगा? नॉन UCM म्हणजे काय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय असतं? तिथं स्पीड कॉन्स्टंट असेल की व्हेरिएबल असेल? व्हेरिएबल. सो नॉन UCM म्हणजे काय असतं बाळांनो? सो व्हॉट इज मीन बाय नॉन UCM? लक्ष द्या. नॉन UCM म्हणजे काय असतं? द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड की व्हेरिएबल स्पीड? सांगा. व्हेरिएबल स्पीड. अरे बोला ना, व्हेरिएबल स्पीड. जिथं स्पीड व्हेरिएबल असते त्याला म्हणतात नॉन UCM. आणि नॉन UCM चे तर लाखो एक्झाम्पल आहेत. सांगा एखादं एक्झाम्पल नॉन UCM चं. मोशन ऑफ ओके, हे भाई मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन आहे ना, हे कशातच जात नाही. ओके, हे आता रेग्युलेटर फिक्स असेल तर UCM मध्ये जाते. तुम्ही सतत रेग्युलेटर चेंज करत गेले तर नॉन UCM मध्ये जाते. यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल आहे मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल. मोशन ऑफ व्हील्स ऑफ गाडी चालवताना आपण कधी एका स्पीडने चालवतो काय?
शक्यच नाहीये. दर 2-2 सेकंदानंतर स्पीड काय होत राहते, चेंज होत राहते. कधी फास्ट चालते, कधी स्लो चालते. इट्स द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॉन यूसी. मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेइकल. मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेइकल. करेक्ट आहे. जिथं व्हेइकलच्या व्हील्स कधीही यूसीएम परफॉर्म करत नाही. गाडी चालवताना कधी आपली स्पीड कॉन्स्टंट राहत नाही. ती स्पीड नेहमी काय होत राहते, चेंज. इट्स एक्झाम्पल ऑफ नॉन यूसीएम. कोणाचं एक्झाम्पल आहे, नॉन यूसीएम. करेक्ट आहे. आर यू रेडी? यस. कुठला टॉपिक सुरू केला आपण, सर्क्युलर रोटेशन डायनामिक्स. त्यातला कुठला पार्ट, फर्स्ट पार्ट. त्याचं नाव काय, सर्क्युलर मोशन. सगळ्यात पहिले सर्क्युलर मोशनची काय बघितली, डेफिनेशन. त्यानंतर त्याचे काय बघितले, एक्झाम्पल्स. त्यानंतर त्याचे काय बघितले, टाइप्स. टाइप्स डायरेक्ट द्यायची की कॅटेगरी वाईज द्यायचे. पहिली कॅटेगरी काय होती, डिपेंड्स ऑन द प्लेन. त्यात किती आहे सांगा, 2. हे कुठला आहे, HCM हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि एक काय असतं, BCM व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल असं असतं, व्हर्टिकल असं असतं. इज दॅट क्लियर? येस. त्यानंतर डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ पार्टिकल. त्यात किती असतात, 2. एक कुठलं असतं, UCM आणि एक कुठलं असतं, नॉन UCM. UCM मध्ये किती गोष्टी कॉन्स्टंट असतात, 2. कुठल्या, स्पीड आणि अँग्युलर वेलोसिटी. आणि नॉन UCM मध्ये स्पीड काय असतं सांगा, व्हेरिएबल. इज दॅट क्लियर? येस. आता बाळांनो नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आपल्याला शिकायचे. व्हॉट इज मीन बाय रेडियस वेक्टर. काय बोललो मी, रेडियस वेक्टर काय असतं. आता रेडियस वेक्टर म्हणजे काय असतो, असं म्हटलं जाते, द वेक्टर विच इज ड्रॉन. बघा, द वेक्टर विच इज ड्रॉन, बघा, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. आता मला हे सांगा, हा पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन. आता पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर बाळांनो, दिस इज द सर्क्युलर मोशन. इज दॅट क्लियर? येस. ओके. मग आता मला हे सांगा, काही वेळासाठी पार्टिकल कुठल्या पोझिशनला असणार आहे, ए पोझिशनला. आफ्टर सम टाइम इट विल बी ॲट बी. आफ्टर सम टाइम इट विल बी ॲट सी. पार्टिकलच्या पोझिशन सेम राहणार आहे की चेंज होणार आहे, चेंज. मग रेडियस वेक्टर काय असतं, रेडियस वेक्टर इज अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. म्हणजे सेंटर पासून ड्रॉ केली जाते टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. सेंटर पासून ड्रॉ केली जाते टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. सेंटर पासून सुरू करायचा कुठपर्यंत, पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत. द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. या म्हणतो रेडियस वेक्टर. आर बार. कोणा सांगा, आर बार आणि आर बार. जसं फॉर एक्झाम्पल, सपोज द पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. पार्टिकल एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करता है. Let O be the center of circle. Okay. Let A be the initial position of particle. After some time, particle will be at position B. After some time, particle will be at position C. Particle position change होत राहता है. सांगा पार्टिकल कसा फिरता है, क्लॉकवाइज की अँटी क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज. ओके. मग आता मला हे सांगा, रेडियस वेक्टर म्हणजे काय, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. लक्षात ठेवा, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द पोझिशन ऑफ. एरोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. The vector which is drawn from origin or center towards the position of particle, लक्षात ठेवा, is called as radius vector. हे सगळे कोण आहे सांगा, रेडियस वेक्टर. ओके. जो सेंटर पासून काढला जातो आणि सेंटरच्या अवे आणि कोणाच्या जवळ, पार्टिकलच्या पोझिशन जवळ, म्हणून त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. काय म्हणतात बोला, पोझिशन वेक्टर. ओके. आता या रेडियस वेक्टर बद्दल बोला. ओके. आर बार हा रेडियस वेक्टर आहे, लक्षात ठेवा. कोण आहे सांगा, वेक्टर. मग आता एखादी जेव्हा फिजिकल क्वांटिटी असते, बघा अतिशय महत्त्वाचा एंट्रन्सचा पॉइंट आहे. एखादी फिजिकल क्वांटिटी जेव्हा वेक्टर असते तेव्हा तिला काय असते सांगा बघा, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. एखादी फिजिकल क्वांटिटी जेव्हा वेक्टर असते तेव्हा तिला काय असते, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. रेडियस वेक्टर ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे जिला मॅग्निट्यूड आणि काय असते, डायरेक्शन. आणि त्याची जी मॅग्निट्यूड असते, दॅट मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ सर्कल. काय म्हणतात सांगा, रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल. आणि तुम्हाला माहित असेल, एका सर्कलला एकच रेडियस असते. एका सर्कलला एकच रेडियस असते. एक रेडियस म्हणजे समजलं का, हे जर का डिस्टन्स 5 मीटर असेल, हे सुद्धा किती राहणार आहे, हे सुद्धा किती राहणार आहे. म्हणजे रेडियस त्याची कॉन्स्टंट असते. काय असते मला, नो कॉन्स्टंट, ती चेंज होत नाही, कारण किती मॅग्निट्यूड आहे. बट व्हॉट अबाउट डायरेक्शन्स. डायरेक्शन्स आर कंटिन्युअसली गोइंग टू बी चेंज. बघा, पहिल्या वेक्टर, पहिली पोझिशन कुठली आहे, ए. तर रेडियस वेक्टर कुठला झाला, ओ की ओ ए बार. नंतर पार्टिकल कुठे गेला, बी ला. सांगा रेडियस वेक्टर काय झाला, ओ बी बार. नंतर पार्टिकल कुठे गेला, सी ला. सांगा रेडियस वेक्टर कुठला झाला, ओ सी बार. म्हणजे आता बाळांनो डायरेक्शन कुठले आहे, ओ ए बार, ओ बी बार, ओ सी बार. These are called as directions of radius vector. And directions are constantly changes towards the center, away from the center, away from the center. That's why they are called as
these directions are called as radially outward. काय म्हणतात सांगा? radially outward. कुठल्या डायरेक्शन आहे बाळांनो? radially outward. करेक्ट आहे. radially डायरेक्शन कुठे आहे सांगा? outward. outward म्हणजे बाहेर जात आहे. ओके, along the radius आहे बाहेर जात आहे. along the radius आहे बाहेर जात आहे. along the radius आहे बाहेर जात आहे. Is that clear? Yes. रेडियस वेक्टर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टरला काय असतं? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड काय बोला? रेडियस ऑफ सर्कल. जी काय असते? कॉन्स्टंट. डायरेक्शन काय असते? फ्रॉम फिगर जर का बघितलं तर सांगा बोला. OA बार, OB बार, OC बार. डायरेक्शन कॉन्स्टंट की व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल आहे. इज दॅट क्लियर? यस. आता बाळांनो अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे. मॅक्सिमम टाइम्स तुम्हाला क्वेश्चन विचारतात की रेडियस वेक्टर ही एक कॉन्स्टंट क्वांटिटी आहे की वेक्टर व्हेरिएबल क्वांटिटी. आता हे लक्षात ठेवा, मी एक कॉन्सेप्ट तुझ्या डोक्यात टाकतो. कुठलीही वेक्टर क्वांटिटी आयदर कॉन्स्टंट असते नाहीतर काय असते? व्हेरिएबल. काय बोललो मी सांगा? कुठलीही वेक्टर क्वांटिटी आयदर नाहीतर व्हेरिएबल. करेक्ट आहे. मग आता रेडियस वेक्टर ही कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? जर का तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर काय करायचं? हा, जर का तुम्हाला असा क्वेश्चन विचारला हे चेंज होतं का रे? म्हणजे निघून जाईल सगळं. बरं, आता कुठलीही फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे असा क्वेश्चन विचारला तर काय करायचं? लक्ष द्या. याचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा आपण. ओके, काय एक्झाम्पल लक्षात ठेवायचं? इकडे सपोज एखादी फिजिकल क्वांटिटी आहे. फॉर एक्झाम्पल आर बार ही एक रेडियस वेक्टर आहे. बाळांनो लक्षात ठेवा, वेक्टरला काय असते सांगा? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, जर का सपोज त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल, काय कॉन्स्टंट असेल? आणि डायरेक्शन हे कॉन्स्टंट असेल तर ती फिजिकल क्वांटिटी 100% काय असते? कॉन्स्टंट. काय असते? कॉन्स्टंट. हे कसं लक्षात ठेवायचं म्हणलं का? पॅरेंट्स आहे, पॅरेंट्सला 2 मुलं आहेत. पॅरेंट्सला किती आहेत? 2 मुलं. त्यातलं पहिलं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे स्टेबल, एकदम छान, कुठे जा त्याचं कौतुकच होते. कुठे जा त्याचं कौतुकच होत आहे. ओके, आणि दुसरा बापरे, दुसरा त्याच्यापेक्षा भारी. म्हणजे कुठे जा यांचं टेन्शन नाही. स्कूलमध्ये गेलं तर यांचं कौतुक, नातेवाईकांमध्ये गेलं, रिलेटिव्ह मध्ये गेलं तरी वा वा नाव काढतात. म्हणजे अतिशय उत्तम, अभ्यासात उत्तम, बोलण्यात उत्तम, वागण्यात उत्तम, सगळं उत्तमच उत्तम. तर सांगा त्या पॅरेंट्सला, ओके, त्या फिजिकल क्वांटिटीला, ओके, कधी त्या मुलांबद्दल टेन्शन असते का? नाही. ते पॅरेंट्स मेंटली अनस्टेबल असतील की स्टेबल असतील? स्टेबल, म्हणजे कॉन्स्टंट. कळलं आहे? पण 2 मुलांपैकी पहिलं हुशार आहे आणि दुसरं 1 नंबर भयताळ आहे. डोंट टेक इट पर्सनली. तर पॅरेंट्स सांगा मेंटली स्टेबल असतात की अनस्टेबल? ते सतत त्याचा विचार करत राहतात. हा वीक आहे, हा कुठे जा, क्लासला गेला तर हाकलून दिला जातो, ओके, त्याच्या कंप्लेंट्स, स्कूलमध्ये गेला तर विचित्र कंप्लेंट्स, नातेवाईकांकडे गेला तर नातेवाईक म्हणतात या त्या पोट्यात घेऊन जा, फालतूचे काम करते तरी, ठीक आहे, रिकामी कामं करते, बरोबर आहे, कुठेही जा याचं नाव खराबच आहे. तर पॅरेंट्स मेंटली स्टेबल असतात की अनस्टेबल असतात? हो, पॅरेंट्स आहेत राव. हा, त्यांना माहिती आहे माझा 1 पॉईंट स्ट्रॉंग आहे पण 1 पॉईंट वीक आहे. जो वीक पॉईंट आहे त्याकडे दुर्लक्ष करतात काय? नाही, त्याची सतत चिंता असते त्यांच्यामध्ये. म्हणजे मेंटली स्टेबल असतात की अनस्टेबल? अनस्टेबल. म्हणजे कॉन्स्टंट की व्हेरिएबल? सांगा, पहिला कॉन्स्टंट आहे, दुसरा कॉन्स्टंट आहे, ती फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट. पहिला कॉन्स्टंट, दुसरा कॉन्स्टंट, दुसरा व्हेरिएबल, ती फिजिकल क्वांटिटी व्हेरिएबल. चला, ओके, पहिला व्हेरिएबल, दुसरा कॉन्स्टंट, ती फिजिकल क्वांटिटी व्हेरिएबल. एक जरी वीक पॉईंट असेल माणसाचा तर आपण त्या वीक पॉईंटचा सतत विचार करत राहतो. लक्षात ठेवा. आणि मेंटली स्टेबल राहतो की अनस्टेबल? अनस्टेबल. आणि बाळांनो दोघे जर का भैताळ निघाले, दोघे भैताळ निघाले तर काय इलाज आहे? तर सांगा, मेंटली स्टेबल की अनस्टेबल? अनस्टेबल. मग तर याचा विषय संपला. मग तर देवाजवळ आहे, देवा काहीतरी. आमच्या घरात नाही असे दोघे असे निघाले. अरे गेटिंग? येस. तर एखादी फिजिकल, तुम्ही सिरियस का बोलता? मी, तुम्ही मनाला लावू नका मी एक्झाम, मी कुठल्या कॅटेगरीमध्ये जाते. ठीक आहे, ठीक आहे, जे आहे ते आहे, ठीक आहे ना, तरच असते ना. बघा आता जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, ओके, तुम्ही एक वेक्टर स्वतः फिजिकल क्वांटिटी आहे आणि तुमचे 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 मुलं, आपल्या पॅरेंटचे आपण मुलं आहोत, पण तुमची मुलं सध्या कोण आहेत माहिती काय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे तुमचे मुलं आहेत. समजा फिजिक्स, केमिस्ट्री 2 मुलं आहेत तुम्हाला, त्यातले दोघे कॉन्स्टंट आहेत. दोघे कॉन्स्टंट म्हणजे दोघे छान उत्तम जमतात, नो प्रॉब्लेम, अभ्यास करताना सगळं छान समजतं, यू आर मेंटली स्टेबल. पण त्यातला एक जरी वीक असेल तर जो वीक सब्जेक्ट असतो ना तो सतत नेहमी काय देत राहतो? ताण देत राहतो, टेन्शन देत राहतो. म्हणजे आपण मेंटली स्टेबल राहतो. मग आपले पॅरेंट्स काय करतात? आपल्या वीक मुलाकडे दुर्लक्ष करतात की जास्त लक्ष देतात? दुर्लक्ष करतात. हे येणे जरी म्हणले तिकडे जे चांगलं आहे ना त्याकडे मागे लागतात. असं करतात काय? नाही, उलट
जो तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे तो आता वीक होणार नाही. जर का तुम्हाला फिजिक्स चांगलं जमत असेल ना तर ते तुमचं स्ट्रॉंग पॉइंट आहे. जेनेटिकली तुमच्या डोक्यात तसा आलेला आहे. म्हणजे ते जमणार म्हणजे ते जमणार. ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्या कधीच वीक होत नसतात. लक्षात ठेवा. आपल्याला काम कशासाठी करायचं असते, ज्या गोष्टी आपल्या वीक असतात त्याच्यावर जास्त मेहनत करायची असते. पॅरेंट्स दोन्ही मुलांमध्ये जो स्ट्रॉंग आहे त्याकडे जास्त लक्ष देत नाही, कारण की तो स्ट्रॉंगच आहे. जो वीक आहे ना त्याच्यावर जास्त लक्ष देतात. तो कसा स्ट्रॉंग होईल याचा विचार करतात. एकदा तो स्ट्रॉंग झाला मग दोघं एका लेवलला येतात. म्हणून तुमचा ॲटिट्यूड काय असला पाहिजे, जो तुमचा सब्जेक्ट वीक आहे तुम्ही त्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, जास्त फोकस केलं पाहिजे. अँड ट्राय टू तो सब्जेक्ट स्ट्रॉंग कसा होईल याचा विचार करायला पाहिजे. एकदा तो स्ट्रॉंग झाला ना, बाकी तुमचे स्ट्रॉंग आहे, हाय स्ट्रॉंग झाला तर तुम्ही मेंटली काय राहाल सांगा, स्टेबल. म्हणजे खूप अभ्यास करून रात्री झोपही आली पाहिजे, हे महत्त्वाचं असते बरं का. काही लोक अभ्यास खूप करतात पण झोपच येत नाही रात्री, कारण की ते अभ्यास कोणाचा करतात, जो ऑलरेडी आपला स्ट्रॉंग आहे ना त्याचाच दिवसभर अभ्यास करत राहतात. जो वीक आहे ना त्याचा अभ्यासच नाही करत आणि त्याकडे दुर्लक्ष केलं त्याचा इगो हर्ट होतो. आणि त्या सब्जेक्टचा जर का इगो हर्ट झाला ना तर तुमची अख्ख्या PCMB ची वाट लावून होतो. एक सब्जेक्ट हे प्रत्येकाचं वेगळं असते. कोणाला फिजिक्स आवडतं, केमिस्ट्री आवडत नाही, कोणाला केमिस्ट्री आवडतं, फिजिक्स आवडत नाही, कोणाला मॅथ्स आवडतं, बायोलॉजी आवडत नाही, मॅथ्स आवडत नाही, बायोलॉजी आवडतं. प्रत्येकाचं वेगळं असते. पण थोडक्यात सांगायचं, तुमचे जे वीक पॉईंट आहे, वीक सब्जेक्ट आहे, जे तुम्हाला आयुष्यात बोर्डाचे पेपर जवळ आल्यावर काय करू शकता, अनस्टेबल करू शकतात, त्यांच्यावर तुम्ही आत्ताच लक्ष द्या. अँड ट्राय टू बिकम स्ट्रॉंग. त्याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. ते झाले स्ट्रॉंग पुढच्या 3-4 महिन्यात वाचले तुम्ही, नाही तर गणले तुम्ही. कारण की एक सब्जेक्ट जरीचा अभ्यास बरोबर नसेल ना तो बाकीच्या तिघांना घाण करून ठेवतो, बाकीच्या तिघांचा अभ्यास करतो. समजलाय? तर लक्षात ठेवा, एखादी वेक्टर क्वांटिटी कॉन्स्टंट केव्हा असते आणि व्हेरिएबल केव्हा असते, तर तिचे दोन मुलं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघेही कॉन्स्टंट असेल तर ती कॉन्स्टंट, त्यातली एक कॉन्स्टंट आणि एक व्हेरिएबल असेल तर ती व्हेरिएबल, एक व्हेरिएबल आणि दुसरी कॉन्स्टंट असेल तर दोघे व्हेरिएबल असेल तर विषय संपला त्या पॅरेंट्सचा. आर यू गेटिंग? तसंच काहीतरी रेडियस वेक्टर बद्दल आहे. कोणाबद्दल आहे? रेडियस वेक्टर. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं बरं का. हा ट्रिक आहे. हा आता इकडे बघा काय करायचं. रेडियस वेक्टरला दोन असते, एक मॅग्निट्यूड आणि काय असतं बोला, डायरेक्शन. सांगा मॅग्निट्यूड काय, कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट. आणि डायरेक्शन सतत काय होत राहते, चेंज. म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आणि डायरेक्शन व्हेरिएबल. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, डायरेक्शन व्हेरिएबल. सांगा जी फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल? रेडियस वेक्टर इज ऑलवेज अ व्हेरिएबल क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे सांगा? व्हेरिएबल क्वांटिटी. अरे बोला कुठली क्वांटिटी आहे? व्हेरिएबल क्वांटिटी. इज दॅट क्लियर? यस. शेवटी आहे तर ती रेडियसच. त्यामुळे युनिट वाईज जर का बोलायचं झालं तर रेडियस वेक्टरचा एसआय युनिट काय असतं बोला? एसआय युनिट काय असतं? मीटर. ओके. सीजीएस युनिट काय असतं बोला? बोला. सीजीएस युनिट काय असतं? सेंटीमीटर. आणि व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ रेडियस वेक्टर? काय डायमेन्शन्स आहे बोला? हा LMT. काय असतं बोला? LMT. L म्हणजे कोण? लेंथ. लेंथ युनिट काय असतं? मीटर. सो मीटरची पॉवर 1. M म्हणजे कोण? मास. व्हॉट युनिट ऑफ मास? kg. ची पॉवर 0. T म्हणजे कोण? कशात? ची पॉवर 0. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ रेडियस वेक्टर बोला? L1 M0 T0. चला बोला. हा L1 M0 T0. Is that clear? Yes. This is all about the important term called as radius vector. Got it everyone? Yes. Okay. Next. सगळे डायरेक्शन दिले तुम्हाला. हे बघा डायरेक्शन, रेडियस वेक्टर, मीटर, सेंटीमीटर. समजलाय? सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. ही झाली फर्स्ट टर्म, दॅट इज द रेडियस वेक्टर. लक्ष द्या. रेडियस वेक्टर नंतर नेक्स्ट महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला सुरू करायचा आहे. कुठला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट? ओके. आता बाळांनो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं लक्ष द्या. सपोज पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. कुठलं मोशन? सर्क्युलर. काय मला हे सांगा, हे कुठलं सर्क्युलर मोशन आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? थोडं इलिप्स सारखं दिसते. इलिप्स सारखं दिसते म्हणजे हॉरिझॉन्टल. ओके. आता फॉर एक्झाम्पल ओके, एक पी पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे. कुठली पोझिशन आहे सांगा? इनिशियल पोझिशन. करेक्ट आहे? ओके. पार्टिकलची इनिशियल पोझिशन पी आहे. ओके. तिथून तुमचा एक्सपेरिमेंट सुरू झाला आणि त्याला काहीतरी तुम्ही टाइम दिला. काय दिला सांगा? टाइम. ओके. आणि दिलेल्या टाइम मध्ये पार्टिकल कुठे पोहोचला सांगा? ओके, क्यू ला पोहोचला. कुठे पोहोचला? क्यू ला. करेक्ट आहे? तुमचा इनिशियल टाइम 0 आहे आणि दिलेल्या टाइम मध्ये पार्टिकल क्यू ला पोहोचला. तर बाळांनो मला हे सांगा, ओके, या हा झाला एक रेडियस वेक्टर, हा झाला एक रेडियस वेक्टर. या दोन रेडियस वेक्टर मधला अँगल म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट की अँग्युलर डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. म्हणजे लक्ष द्या, पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर लेट पी बी द इनिशियल पोझिशन, लेट क्यू बी द फायनल पोझिशन. ओके. मग आता मला हे सांगा, हा झाला सेंटर, हा झाला रेडियस वेक्टर. आर की आर बार? आर बार. आणि दोन रेडियस वेक्टर मधला अँगल म्हणजे काय असतं? अँगल की अँग्युलर डिस्प्लेसमेंट? सो व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट? चला बोला. तीन गोष्टी लक्षात ठेवायचं. अँगल ट्रेस बाय बोला
Angle traced by. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगलच असतो. हा, अँगल ट्रेस बाय Angle traced by. रेडियस वेक्टर Radius vector. at the center of circle At the center of circle. within a given interval of time is called as angular displacement. Is called as angular displacement. Angle traced by Angle traced by. radius vector. Radius vector. तेव्हा दोन रेडियस वेक्टर मधले अँगल at the center of circle At the center of circle. दिलेल्या टाइम विदिन अ गिवन इंटरवल ऑफ टाइम. Within a given साधी गोष्ट interval of आहे. time. मला हे सांगा, एक्सपेरिमेंट सुरू कुठून झाला? इथनं. आणि मी दिले सपोज फॉर एक्झाम्पल 4 सेकंड, तर 4 सेकंदात तो कुठे पोहोचला? इथे पोहोचला ना. 4 पेक्षा जास्त सेकंड दिले असते तर कुठे पोहोचला असता? कदाचित इथे पोहोचला असता. हा अँगल वाढला असता ना. म्हणजे टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तीन गोष्टी. अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर विदिन अ गिवन इंटरवल ऑफ टाइम आणि कुठे? ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट की अँगुलर डिस्प्लेसमेंट. Angular displacement. अरे डिस्प्लेसमेंट की अँगुलर डिस्प्लेसमेंट. Angular displacement. इज दॅट क्लियर? यस. आता याच्याकडे बघितलं तर तुम्हाला काहीतरी समजतं. सर हा तर सर्कल आहे. सर हा या सर्कलचा सेक्टर आहे आणि सेक्टर असेल. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे शेवटी असतं कोण? अँगल असतो. काय असतो? अँगल. अँड आय नो हाऊ टू फाइंड अँगल ऑफ एनी सेक्टर. एखाद्या सेक्टरचा अँगल कसा काढायचा मला माहित आहे, कारण मी 10वीला मेन्शुरेशन शिकलो आहे. ओके. आणि कसा फाइंड करत असतात त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला असतो. काय? अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत, मॅथ्सच्या भाषेत त्याला आपण अँगल म्हणू. काय म्हणू? अँगल. आणि अँगलचा फॉर्म्युला असतो. काय असतो रे बाबांनो? आर्क लेंथ. काय बोलू मी सांगा? आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ अपॉन रेडियस. ओके. ही झाली रेडियस आणि ही झाली आर्क लेंथ. आर्क लेंथ कशाने दाखवतात? एस. कशाने? एस. सो अँगुलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. आर्क लेंथ इज एस आणि रेडियस किती आहे सांगा? आर. इज दॅट क्लियर? दिस इज कॉल्ड एज अँगुलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात? अँगुलर डिस्प्लेसमेंट. बोला काय म्हणतात? अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता मी जर म्हटलं ओके हे अँगुलर डिस्प्लेसमेंट काढलं फॉर फायनाइट टाइम. कुणासाठी सांगा? फायनाइट टाइम. अरे बोला कुठला? फायनाइट टाइम. आता थोडे दोन काही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. फायनाइट टाइम म्हणजे लार्ज टाइम. फायनाइट टाइम म्हणजे जसं मी एक्सपेरिमेंट सुरू केला तेव्हा इनिशियल टाइम किती होता? 0. पार्टिकल कुठे पोहोचला? क्यू ला. किती वेळ लागला? 4 सेकंड. खूप टाइम दिला बे. 4 सेकंड खूप 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 झालं. ओके. पण जर सपोज मी बोललो फॉर इनफायनाइट सिमल टाइम. कुठला? इनफायनाइट सिमल टाइम. कुठला रे? बोला इनफायनाइट सिमल. अरे बोला कुठला? इनफायनाइट सिमल. इनफायनाइट लक्षात ठेवा. सिमल कुठला टाइम सांगा? इनफायनाइट सिमल टाइम. इनफायनाइट सिमल नाव वेगळं आहे. नाव आहे इनफायनाइट सिमल. म्हणजे आपल्याला काय वाटते? स्मॉल आहे की लार्ज आहे? फायनाइट टाइम म्हणजे लार्ज टाइम. फायनाइट टाइम इज अ लार्ज टाइम. 4 सेकंड म्हणजे खूप दिला. इनफायनाइट सिमल इज अ व्हेरी स्मॉल टाइम. लक्षात ठेवा. इनफायनाइट सिमल इज अ काय? व्हेरी स्मॉल टाइम. व्हेरी स्मॉल टाइम. खूपच छोटा टाइम आहे इनफायनाइट सिमल म्हणजे. लक्षात ठेवा. तो एवढा छोटा आहे, एवढा छोटा आहे, एवढा छोटा आहे, एवढा छोटा आहे की त्याला टी न घेता मग टी घेऊ की डेल्टा टी घेऊ? डेल्टा टी. डेल्टा टी इज अ टाइम ऑन स्मॉल टाइम. मग स्मॉल टाइम म्हणजे याचा अर्थ एक्सपेरिमेंट सुरू झाला इथे आणि खूप कमी टाइम दिला. मग खूप कमी टाइम दिला तर पार्टिकल कुठे पोहोचेल रे सांगा? खूप कमी टाइम दिला तर पार्टिकल कुठे पोहोचेल? इथंच पोहोचेल ना. अरे ओके नाही? ओके. मग टाइम समजा खूप कमी म्हणजे किती दिला? समजा दिला 0.01 सेकंड. किती दिला सांगा? 0.01 सेकंड. अरे बाळांनो 0.01 सेकंड दिला म्हणजे पार्टिकल इथे एवढे डिस्टन्स कव्हर. म्हणजे सांगा बरं तुमचा टाइम लार्ज आहे की स्मॉल आहे? मग तुमची आर्क लेंथ जी एस असते ती एस राहील की डेल्टा एस? डेल्टा एस म्हणजे लार्ज की स्मॉल? स्मॉल. आणि तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा राहील की डेल्टा थीटा राहील? डेल्टा. हे पण डेल्टा थीटा दिला इथे. दिलाय? हे पण डेल्टा थीटा. इज दॅट क्लियर? यस. डेल्टा थीटा इज लार्ज और स्मॉल? स्मॉल. लार्ज और स्मॉल? स्मॉल. आर यू गेटिंग? तर लक्षात ठेवा हे दोन वर्ड. फायनाइट टाइम म्हणजे लार्ज टाइम. इनफायनाइट सिमल टाइम म्हणजे काय असतं? स्मॉल टाइम. टाइम स्मॉल असेल तर सगळं स्मॉल होईल. टाइम आहे स्मॉल, तुमची आर्क लेंथ सुद्धा स्मॉल, तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंट सुद्धा स्मॉल. आणि सांगा बरं काय फॉर्म्युला तयार होईल मग? स्मॉल टाइम साठी इथं थीटा लिहिणार की डेल्टा थीटा लिहिणार? इथे एस लिहिणार की डेल्टा एस लिहिणार? आणि इथं डेल्टा आर. नालायक को लॅब वाढायला पाहिजे. आर म्हणजे रेडियस आहे. ती रेडियस कशी काय कमी होणार आहे? म्हणजे काय स्मॉल टाइम साठी पार्टिकल सेंटरच्या जवळ येतो का? नाही. रेडियस आरच आहे. सो इनफायनाइट सिमल टाइम साठी जर का काढायचं झालं तर बाळांनो इनफायनाइट सिमल टाइम साठी हा फॉर्म्युला कसा तयार करायला सांगा? बोला इनफायनाइट सिमल टाइम साठी हा फॉर्म्युला कसा तयार करणार? बोला थीटा लिहा की डेल्टा थीटा? डेल्टा थीटा इज इक्वल्स किती असतं? डेल्टा एस अपॉन आर.
and it is a vector quantity. कुठली क्वांटिटी आहे? Vector quantity. कुठली क्वांटिटी आहे बोला? Vector quantity. So small angular displacement. So अरे वाह 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 वाह. काय बोललो मी सांगा? Angular displacement small म्हणजे थीटा की डेल्टा थीटा. Arc length small म्हणजे s की डेल्टा s. आणि radius कधी small नसते. Small angular displacement is a vector quantity. कुठली क्वांटिटी आहे? Vector. अरे बोला. बोला. Vector. ओके. चला एक लक्ष द्या. लक्ष द्या इकडे. कम ऑन एव्हरीवन. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. हो. अगदी बरोबर. येस इकडे बघा. हां बघा नो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं? थीटा इज इक्वल्स किती असते? एस के अपॉन आर. मग ही लास्ट टाइम साठी आहे की स्मॉल टाइम साठी आहे? लास्ट टाइमला सायन्सच्या भाषेत काय म्हणतात? फायनाइट. इनफायनाइट सिंगल टाइम साठी काय असतं? एस की डेल्टा एस. डेल्टा की ओनली आर. थीटा की डेल्टा थीटा. स्केलर की वेक्टर. वेक्टरला काय असतं? पायमन असतं. नाही काय असतं? मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं? फॉर्म्युला. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं? साधी गोष्ट आहे यार. न्यूमेरिकल सॉल्व करतो आपण. सांगा ना बे. सगळ्यात शेवटी काय तो बॉक्स येतो बॉक्स. पण त्यातला आन्सर येत नाही, फक्त बॉक्स येतो. ठीक आहे. बॉक्स आला. ऍक्च्युअली किती आधी सांगा? 10 की 10 न्यूटन. 10 म्हणजे कोण आहे? मॅग्निट्यूड. कोण आहे? ती मॅग्निट्यूड कशी काय आली? जोपर्यंत तुम्हाला काय माहित नसतो फॉर्म्युला तोपर्यंत व्हॅल्यू टाकता येत आणि जोपर्यंत व्हॅल्यू टाकता येत नाही तोपर्यंत न्यूमेरिकलचा आन्सर येणार. मग मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं? तर मॅग्निट्यूड म्हणजे काय? फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. फिनिश. राहिला प्रश्न कोणाचा? डायरेक्शनचा. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. वेक्टरला असतं मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे फॉर्म्युला नो डाऊट. आणि डायरेक्शन काय असतं? तर त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इज गिवन बाय that direction is given by right hand thumb rule. कुठला रूल? right hand thumb rule. घाबरू नका. कुठला रूल? right hand thumb rule. right hand. so angular displacement ची डायरेक्शन कोणी दिली जाते सांगा? right hand thumb rule. बोला कोणी दिली जाते? right hand thumb rule. चला बोला right hand thumb rule काय असतो बोला. छानपैकी व्हिडिओ बघत असताना काय करायचं? एक नोटबुक घ्यायची आणि नोट्स काढायच्या. येण्यासारखं पाहत नाही राहायचं. थिएटर मधला पिक्चर सुरू नाही आहे. एंटरटेन करा, घरी निघून जा, टाळ्या वाजवा. अभ्यास आहे, डोक्यात ठेवावा लागतो. स्टोर होत नाही. जसे मी व्हिडिओ बनताय जसं मी शिकवत आहे फास्ट झाला तर व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. समजलंय का रे बाळांनो? येस. से येस. से येस. ओके. आता आपण काय शिकणार आहे सांगा? काय शिकणार? डायरेक्शन शिकणार आहे. तुमची माझी नालायक हो. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. कोणाची? Angular displacement. इज्जत घालवा माझी. ऑनलाईन वाले मध्ये असेल किती येड्यापुरी आहे. आम्ही ऑनलाईन करून आम्हाला समजते. त्या डोळ्यासमोर बसून तरी समजत नाही. रेडियस वेक्टरची डायरेक्शन म्हणतात पागल कुठली. कोणाची डायरेक्शन? Angular displacement. काय असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन? कुठल्या रूल नुसार दिली जाते? राईट हँड थंब रूल. काय असतो राईट हँड थंब रूल बघा? बोला. नाही इकडे लक्ष द्या. माहिती म्हणून आले तुम्ही. चला बोला. कन्सिडर an axis of rotation is to be held in right hand. Consider an axis of rotation is to be held in right hand. ऍक्सिस कुठे पकडायचा? उजव्या हातात. कसा पकडायचा ते महत्त्वाचं आहे. कन्सिडर an axis of rotation is held to be in right hand. Such that कसा पकडायचा? Such that fingers are cupped around the axis. 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 कसा पकडायचा? Fingers are cupped around the axis. ये बाबा मी तुला एक फिंगर around the axis. Fingers are cupped around the axis and thumb is stretched along the axis. Thumb is stretched along the axis. Thumb is stretched along the axis. असा पकडायचा. कोणाला? Axis of rotation. ठीक आहे. Consider
Consider. An axis of rotation is to be held in right hand. An axis of rotation is held in right hand. दुसरा दिला व्हाईट कलरचा दिसतच नाही ह्याच्यात. दिला काहीतरी व्हाईट कलर. Consider. Consider. An axis of rotation is to be held in right hand. An axis of rotation is held in right Such that hand. fingers are cupped around the axis. प्रेमाने बरं का? Fingers are cupped around the axis. Fingers are cupped around the axis. And thumb is stretched along the axis. And thumb is stretched along the axis. If If cord finger third finger shows the direction of motion of particle. Cord finger shows the direction of motion of particle. Cord finger कोणाची डायरेक्शन सांगते? पार्टिकलच्या मोशनची. बघा पार्टिकल असे आहे. राईट आहे. Cord finger shows the direction of motion of particle. Then thumb shows the direction of angular displacement. Thumb कोणाची डायरेक्शन देतो सांगा? Angular displacement. Cord finger कोणाची डायरेक्शन सांगतात? मोशन ऑफ पार्टिकल. पार्टिकलचं मोशन असं आहे. पार्टिकलचं मोशन असं आहे. पार्टिकलचं मोशन असं आहे. पार्टिकलचं मोशन असं आहे. हे लक्ष द्या इकडे. पार्टिकलचं मोशन असं आहे. पार्टिकलचं मोशन असं आहे. जर का पार्टिकलच्या या मोशनची डायरेक्शन कोण देत असेल? कॉर्ड फिंगर. तर थंब कोणाची डायरेक्शन देतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर displacement. आता राईट हँड थंब रूल. पुन्हा एकदा सांगा. हा. Consider Consider. axis of rotation is to be held in right hand. Axis of rotation is held in right hand. Such that Such that प्रेमाने fingers are cupped around the axis. fingers are cupped around the axis. Thumb is stretched along the axis. Thumb is stretched along the axis. If cord finger. Third finger. श्रावणी काय झालं? काय बदल तुला? का बरं हसताय घालतल्या घरात? इकडे फिजिक्स वर फोकस करा. प्रेमाने म्हटलं लगेच हसायला लागले. सब समजता है मेरे को. एवढ्या कमी वयात केस असेच पांढरे नाही होता. हा. If the cord finger shows the direction of motion of particle, then thumb shows the direction of angular displacement. Angular displacement. चालेल? ओके. आता कशी द्यायची डायरेक्शन? इकडे लक्ष द्या. सब समजता है. लक्ष द्या इकडे. हा. पण हा. हे वर्टिकल सर्कल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल. आणि हे Vertical. आता इकडे लक्ष द्या. हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये क्लॉक आहे की अँटी आहे? अँटी. क्लॉक. वर्टिकल मध्ये अँटी क्लॉक. चला. हॉरिझॉन्टल मध्ये अँटी. हॉरिझॉन्टल. हा. आता इकडे लक्ष द्या. ए मुकन. हा. वर्टिकल सर्कल आहे की हॉरिझॉन्टल सर्कल आहे? बोला. अरे बोला ना. हॉरिझॉन्टल मध्ये क्लॉक आहे की अँटी आहे? अँटी. हॉरिझॉन्टल मध्ये अँटी असेल तर सांगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अपवर्ड. काय बोला? अपवर्ड. राईट. आता इकडे लक्ष द्या. लक्ष द्या. लाजू नका. हा. वर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? बोला. हॉरिझॉन्टल. अरे हॉरिझॉन्टल ना. हॉरिझॉन्टल मध्ये अँटी आहे की क्लॉक आहे? क्लॉक. सांगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डाऊनवर्ड. काय असते? बोला. डाऊनवर्ड. इज दॅट क्लियर? डेल्टा थीटा बार. आता कोण आहे सांगा? सर्क्युलर मोशन कसं आहे? वर्टिकल. वर्टिकल हे पहा. वर्टिकल सर्क्युलर मोशन. इज दॅट क्लियर? सांगा. वर्टिकल मध्ये क्लॉक आहे की अँटी आहे? अँटी. 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 हे पहा. वर्टिकल मध्ये अँटी. हा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं? हे पहा. थंब थंब. सांगा. सांगा. फॉरवर्ड. काय? फॉरवर्ड. पण त्याला सायन्सच्या भाषेत म्हणतात आउटवर्ड. काय म्हणतात? आउटवर्ड. कशी दाखवायची? त्याच्या सेंटरला सर्कल करायचा. म्हणतात डिचलेस. त्याला म्हणतात आउटवर्ड. काय म्हणतात? आउटवर्ड. कसं आहे समजलंय? हे बघा. हॉरिझॉन्टल आहे की वर्टिकल आहे? वर्टिकल. वर्टिकल. हे बघ. हे वर्टिकल आहे. वर्टिकल मध्ये क्लॉक आहे की अँटी आहे? अँटी. ठीक आहे. लक्ष द्या. त्याला म्हणतात आउटवर्ड. काय म्हणतात सांगा? आउटवर्ड. ओके. लक्ष द्या. आणि हे वर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल. हे बघ. हे बघ. वर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? वर्टिकल. हे बघ. वर्टिकल. वर्टिकल मध्ये अँटी आहे की क्लॉक आहे? क्लॉक. हे बघ. हे बघ. क्लॉक. हे बघ. क्लॉक. हे बघ. हे बघ. काय माहिती करून खाली चालला? ठीक आहे. तर डायरेक्शन कशी असते? बॅकवर्ड. काय असते? बॅकवर्ड. फुल का? बोर्ड फुल का? सांगा डायरेक्शन. बॅकवर्ड. बॅकवर्ड म्हणजे काय असं सांगा? इनवर्ड. कसं करायचं? सर्कल मध्ये क्रॉस मारायचा. काय मारायचा? क्रॉस. त्याला म्हणतात इनवर्ड. काय म्हणतात? इनवर्ड.
these are directions of angular displacement. कोणाच्या angular displacement. हॉरिझॉन्टलच्या दोन आणि व्हर्टिकलच्या दोन. इज दॅट क्लियर? यस. सांगा हे कुठला आहे पुन्हा एकदा. हा काय काय म्हणणार सर खवा दे अबे सांगा ना काय आहे. हॉरिझॉन्टल मध्ये क्लॉक की आंटी काय असतं अपवर्ड. हा हॉरिझॉन्टल मध्ये क्लॉक काय असतं बॅकवर्ड. आता हे बघा व्हर्टिकल. हा व्हर्टिकल मध्ये काय असतं बोला आंटी. ठीक आहे सांगा व्हर्टिकल मध्ये सर बोला बोला व्हर्टिकल मध्ये इनवर्ड काय असतं इनवर्ड. these are directions of angular displacement. कोणाचे डायरेक्शन्स आहे angular displacement given by right hand thumb rule. which rule? right hand thumb rule. is that clear? is that clear? अरे व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या अतिशय महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड. ओके काय प्रॉब्लेम बरोबर. यस प्रत्येक क्वांटिटी डीप मध्ये शिकायची. हा वरच्यावर नका शिकू. मग आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण सेकंड नंबरची क्वांटिटी शिकत आहोत. फर्स्ट क्वांटिटी कुठली बघितली होती आपण रेडियस वेक्टर. दुसरी कुठली शिकताय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. इनफाइनाइट टाइम की फाइनाइट टाइम इनफाइनाइट सिंगल टाइम म्हणजे लार्ज की स्मॉल स्मॉल टाइम साठी सगळं काय असतं छोटं असतं. ओके थीटा की डेल्टा थीटा एस की डेल्टा एस आर की डेल्टा आर की फक्त आर की लार्ज आहे की स्मॉल आहे ही कोण असते वेक्टर. काय असतं वेक्टर. आणि जर का वेक्टर असेल ही वेक्टर असते इनफाइनाइट सिंगल टाइमची वेक्टर असते लक्षात ठेवा. वेक्टर असेल तर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे कोण फॉर्म्युला. डायरेक्शन म्हणजे कोण राइट हँड थंब रूल. राइट हँड थंब रूल. ओके आता युनिट काय असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय. जी क्वांटिटी शिकता त्याचं युनिट काय. त्याला दोन युनिट असतात एक एसआय आणि दुसरं कुठलं असतं सांगा ओके. शेवटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण असतं अँगल आणि अँगलचं युनिट कुठलं असतं रेडियन. शेवटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण असतं अँगल. अरे कोण असतं रे अँगल. आणि अँगलचं युनिट किती असतं सांगा रेडियन. काय असतं रेडियन. सिम्बॉल लिहायचा आरईडी रॅड. काय लिहायचा आरईडी. आणि सीजीएस युनिट सुद्धा काय असतं रेडियन. रेडियन म्हणजे काय असतं आरईडी. इज दॅट क्लियर? इज दॅट क्लियर गाइस? यस. तुम्हाला विचारतील याचे काढा डायमेन्शन्स तर कसे काढायचे. हा एल एम टी. एल म्हणजे कोण कशात ची पॉवर. एम म्हणजे कोण कशात ची पॉवर. टी म्हणजे कोण कशात ची पॉवर. इज दॅट क्लियर? यस. सो दिस इज ऑल ओव्हर अबाउट द अँग्युलर displacement. So guys, this is the first lecture of circular motion. ज्यामध्ये आपण basic introduction of circular motion, what are the examples of circular motion, what are the types of circular motion and important definitions मध्ये दोन definitions घेतल्या आहेत. कुठल्या radius vector आणि angular displacement. मग नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे सेकंड व्हिडिओ मध्ये आपण याच्या पुढच्या क्वांटिटीज घेणार आहोत. दॅट इज अँग्युलर वेलोसिटी काय असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असतं अँड त्यानंतर मग तुमचे डेरिव्हेशन सुरू होईल. काय सुरू होतील डेरिव्हेशन. थँक यू.